बघा मंडळी, शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आपण आणि याला मिक्सरमधनं आपण बारीक करून घेतलेलं आहे. जास्त बारीक करायचे नाही आहे. एकीकडे मी रात्रीला बघा साबुदाणा भिजू टाकलेला होता आणि बघा साबुदाणा खूप व्यवस्थितरित्या भिजला गेलेला आहे आणि साबुदाणा बघा कसा मोकळा मोकळा झालेला आहे, भिजलाही गेला आणि मोकळाही झालेला आहे. तर गेस करा मी काय बनवणार आहे. बघा एकीकडे मी आलूसुद्धा उकडायला ठेवलेले आहे आणि त्यामध्ये आता मी आलू बारीक करून टाकणार आहे. त्यावर थोडी हिरवी मिरची आणि थोडं टाकणार आहे. आता जी आपण कूट करून घेतली होती शेंगदाण्याची ती टाकून घेणार आहे यावर आणि उपवासाचं मीठ. गेस केलं का मंडळी? नक्कीच आम्ही बनवणार आहे उपवासाचे साबुदाणा वडे. आणि बघा किती छान व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे आणि हे आम्ही खाणार आहे दही बरोबर. तर सोबत आम्ही दहीसुद्धा घेतलेलं आहे. बघा किती खवलेदार दही आहे. यात थोडी मी साखर मिक्स करून घेतलेली आहे. आता हे बाजूला ठेवून देऊ आणि वडे तयार करायला घेऊया. तर बघा आता ह्या मिश्रणाचे मी गोळे करून घेणार आहे. संपूर्ण गोळे तयार करून घेणार आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही साबुदाणा वडे बनवले तर ते तेलामध्ये तुटणारसुद्धा नाही आणि असं तेल धरूनसुद्धा राहणार नाही आहे. तर बघा मी थोडे असे हलकंसं पाणी घेऊन हातावर थापून घेतलेले आहे आणि आता याला तेलामध्ये आम्ही तळून घेणार आहे सगळेच्या सगळे वडे. तर मंडळी, तुम्हाला आमचे हे उपवासाचे वडे कसे वाटले, आमची गावठाण पद्धत, हे नक्की आम्हाला कळवा आणि आमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा आणि आमच्या गावठाण पद्धतीने एकदा तरी असे साबुदाणा वडे बनवून बघा. तर बघा आम्ही संपूर्ण वडे या पद्धतीने तळून घेणार आहे. बघा किती छान झालेले आहे आपले वडे तयार. त्याची लेअर बघा काय जास्त जाडी पण आलेली नाही आहे. बघा किती छान केलेले आहे आम्ही, पातळ पातळ आणि जास्त कडकसुद्धा नाही आणि एकदम नरमसुद्धा वडे तयार नाही आहे. बरोबर आपल्याला जसे पाहिजे मीडियम त्याच पद्धतीने बनवलेले आहे आणि आता आपण हे खाणार आहोत आपल्या गोड दही बरोबर. थँक्यू.